जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे चतुर्थी हे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण का होत नाही. का या चतुर्थीला प्रथम पूजन चंद्राचं केले जाते, मग चतुर्थीचा उपास सोडला जाते, नाहीतर त्या व्रताचं फळ मिळत नाही. तर याच्यामागे कथा अशी आहे. ज्यावेळेस कैलास पर्वतावर नंदी आपल्या मालकाचं काम ऐकायचे, म्हणजे शिवांचं काम ऐकायचे. माता पार्वतीचं कोणी ऐकत नव्हतं. तिने विचार केला, माझं कोणी आहेच नाही. कार्तिकी वडिलाच्याच कामात व्यस्त असतो, गण सगळे महादेवरावांच्या सेवेमध्ये असतात, मग माझं आहे कोण इथे. आणि म्हणून त्यावेळेस तिने तपाला बसलेली होती. चंदन लेपन केलेलं होतं शरीराला, आणि तिला तो विचार करता करता खूप घाम आला आणि तो लेप खाली पडायला लागला लावलेला चंदनाचा. आणि त्या चंदनाचा लेप जेव्हा जमा झाला पायाजवळ, तेव्हा तिने त्याचा एक सुंदरसा बालक तयार केला. आणि बालक तयार केला, त्याच्यामध्ये आपली प्राणचेतना ओतली, पण अहंकार झाला, हा माझा आहे. आणि सांगितलं की आजपासून तू माझा पुत्र आहे, फक्त माझं ऐकायचं. ठीक आहे. आता याला ठेवलेलं बाहेर, मी आंघोळीला जातो तेव्हा आता शिवबाबांना हे भानगड माहीत नाही की पुत्र जन्माला आलेला आहे म्हणून. हा पार्वतीने बनवलेला. आणि तसे देवादिदेव महादेव सगळं जाणतात, पण का त्यांनी असं जाणून बुजून असं झालं. आणि ते आता बालक अहंकाराने बोलायला लागला, आतमध्ये जाऊ द्यायला तयार नाही. त्या देवता आले, युद्ध झालं आणि शीर कापल्या गेलं त्या बालकाचं. तुम्हाला कथा माहीतच आहे. आणि शीर कापलं. माता पार्वती रडायला लागली की माझा बालक मला जिवंत पाहिजे. मग तेव्हा म्हणतात देवादिदेव महादेव, जा बाबा, जो कोणी पहिला व्यक्ती दिसो, प्राणी दिसो, त्याचं शीर घेऊन या. एका हत्तीणीची 5 दिवसाची बाळंतीण होती, त्या बालकाकडे पाठ होती, आणि त्याचं ते शीर कापलं आणि त्या हत्त्याचं गजाचं शीर गणपती बाप्पाला लावलं. मग ती पार्वती माता म्हणाली, ह्या खंडित झाला. मग हा पूजनीय कसा. सगळ्यांनी आपापलं तेज टाकलं. महादेवांनी आपलं तेज टाकलं आणि सांगितलं, हा आता अखंड झालेला आहे, प्रथम पूजन गणपती होईल. कोणत्याही पूजेमध्ये पहिलं स्थान गणपतीचं. तेव्हा गणपतीला पूजन सांगितलं. तेव्हा ते शीर होतं. सगळे म्हणाले, आता काय करायचं याचं. कोणी म्हणाले खड्डा करून टाकून देऊ, कोणी म्हणाले जाळून टाकू, भस्म करून टाकू. त्या पार्वती माता म्हणाली, हा माझ्यापासून बनलेला आहे, याचा अनर्थ झालेला मला चालणार नाही. ह्या शिराची पण पूजा झाली पाहिजे. आणि त्यावेळेस देवादिदेव महादेव म्हणतात, काळजी करू नकोस, मी योग्य करेल. आणि ते शीर घेतलं आणि चंद्रामध्ये ठेवलं देवादिदेव महादेवांनी. आणि सांगितलं, जो कोणी गणेशाची चतुर्थी करेल, गणेश चतुर्थी, आणि तो संकष्ट चतुर्थी करेल, तो दिवसभर काही खाणार नाही, निर्जर राहील. आणि जेव्हा सायंकाळी चंद्रदर्शन करेल, चंद्राचं पूजन करेल, चंद्राला अक्षत टाकेल, त्यावेळेसच चतुर्थीचं व्रत पूर्ण होईल. आणि म्हणून चंद्रदर्शन झाल्याशिवाय चतुर्थी व्रत सोडता येत नाही. म्हणून चंद्राला अर्घ्य द्यावं लागते, चंद्रपूजन होय. म्हणून सांगितलं, गणपतीच्या पूजेच्या आधी आता चतुर्थीला चंद्राचं दर्शन होईल, चंद्रपूजन होईल, त्यानंतर चतुर्थी व्रत पूर्ण होईल, असं देवादिदेव महादेवांनी सांगितलं. म्हणून चतुर्थी करणाऱ्यांनी प्रथम गणपती पूजन झालं की पहिले चंद्राचं दर्शन घ्या, चंद्राला अर्घ्य टाका, दुधाने, पाण्याने, गंगाजलाने, आणि त्यानंतर अक्षवण करा, त्याला मोदकाचा प्रसाद दाखवा, त्याचंही पूजन करा, आणि मग उपास सोडा. आज 9:59 चंद्रदर्शन आहे. तुम्ही म्हणाल इतका वेळ कसं काय, आता 10 वाजेपर्यंत उपाशी राहायचं का. जिथे दिवस घालवतो आपण तिथे थोडा 1 तास अजून सही, थोडा उशीर होईल,
पण दर्शन जोपर्यंत चंद्राचं करत नाही तोपर्यंत चतुर्थी व्रत पूर्ण होत नाही, हे देवादिदेव महादेवाने सांगितलेलं आहे. चतुर्थी दुपारी सोडली तर तो उपास पकडला जात नाही. चतुर्थी व्रत हे रात्रीच सोडायचं असते आणि निर्जल राहायचं असते. नाहीतर सकाळी फराळ करतो आणि सायंकाळी जेवण करतो असं नाही. आणि म्हणून चंद्रदर्शन त्यानंतरच चतुर्थीचं व्रत पूर्ण होते. जय श्री कृष्णा, जय श्री श्याम, राधे राधे.